माझं नाव ज्योती रावत. मी राहायला नागावबारी 2 नंबर मारुती मंदिर. काल सुमारे 6 ते 7 वाजता माझ्या मुलीला एक पिसाळलेलं कुत्र्याने चावलेलं आहे. माझ्या मुलीला एकदम गंभीर जखमा आलेल्या आहेत आणि असे पिसाळलेले कुत्रे भरपूर पोरांना चावतायत, पण महानगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाहीये. अशाच प्रकारे एक 2 वर्षाची मुलगी आमच्या बारीवरच कुत्र्यांनी फाडून मारून टाकलं तिला आणि असे बऱ्याच पोरांना कुत्र्यांनी चावलेलं आहे. तर आता आमची हीच मागणी आहे की अशा पिसाळलेल्या कुत्र्यांनी महानगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावं आणि आमच्या लेकरांना रक्षण करावं. एका 6 वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः लक्ष तोडलेले. आम्ही वारंवार तक्रार करून देखील आमची महापालिकेने कोणती दखल घेतली नाही. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच लक्ष देणार आहेत का, असा प्रश्न आमचा निर्माण झाला. आता आम्ही आमच्या देपूर युवा मंचच्या वतीने, नगोबारीच्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मोकाट कुत्र्यांचा. इतके कुत्रे वाढून गेलेले आहे भाऊ, अक्षरशः म्हणजे एखाद्याला वयस्कर लोकांना बी जाण्यासाठी त्यांचा जीव घाबरतो. इथं लहान मुलांना इतका त्रास होऊन गेलेला आहे यांचा. आता मागे एक वाडी भोकरला बी असं एका लहान मुलीचे अक्षरशः 15-20 तुकडे करून त्यांनी ती मुलगी जागेवर मेली होती. आता ही मुलगीला जर तिथं सोडवायला लोक नसते राहिले, त्याचाही जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय राहिलं नसते. तर आमची एक विनंती आहे नगावबारी परिसराच्या वतीने की लवकरात लवकर मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा, ही आमची मागणी. जर नाही झाला लवकरात लवकर, येत्या 5 ते 8 दिवसामध्ये यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला ताडे ठोकून नगरपालिकेला ताडे ठोकल्याशिवाय राहणार नाही.